नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल अप्पे पात्राच्या प्लेटांमध्ये अंडी टाकून ही कुठली रेसिपी. पण नेहमी त्याच पद्धतीत अंड्याची रेसिपी करण्याच्या ऐवजी आज जरा आपण नवीन पद्धतीत करणार आहोत बरं का. त्यासाठी इथं घेतलेले आहेत 4 अंडी. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. किती प्रमाणामध्ये करायचं आहे त्याच्यानुसार अंड्याचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. इथं तर मी 4 अंडी घेतलेत. एक एक करून अंडी ना अशी आपल्याला ह्या वाटीमध्ये फोडून घ्यायचे आहेत बरं का. आता सुरुवातीला एकच फोडून घेतले, बाकीचे नंतर एक एक सुद्धा फोडून घेणारच आहे, पुढे दाखवते. इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवले, खाली लिंबाची फोड टाकले जेणेकरून भांडं आपलं ना खराब होणार नाही. वर आता ना एक प्लेट ठेवले इडली पात्रात, त्याला तेल लावून घेतले बघा. आणि आता आपण जे अंडं फोडलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आता अंडं जर तुम्हाला हे पातळ डील जे वाटतं ना पाण्यासारखं ते जास्त वाटत असलं तर जरा कमी करा बरं का. कारण ह्या इडलीच्या साच्यामध्ये जितकं बसते तितकंच घालायचं आहे, नाहीतर का नाही अंडं हे वगळलं जाईल, बाजर होईल का नाही. म्हणून एक एक करून 4 अंडी फोडून घेतलीत आणि एक एक करून जसं अंडं फोडील ना तसं ह्या इडली पात्रामध्ये टाकलं आहे बघा. वरून का नाही थोडंसं चवीनुसार मीठ भरभरून घेतलं आहे आणि थोडंसंच ना लाल तिखट भरभरून घेऊयात, म्हणजे कसं चव छान येईल. अगदी वरून तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता, मिरपूड घालू शकता, थोडीशी हळद घालू शकता, असं तुमच्या आवडीनुसार कुठलाही वरून मसाला घालू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक 6 ते 7 मिनटं ना आपण हे वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत का नाही आपण बाकीची दुसरी तयारी करून घेऊयात. आज आपण इथं कुठलंही वाटण वगैरे वापरणार नाही बरं का. तर इथं साधा एक मध्यमच आकाराचा कांदा घेतला आहे. कांद्याच्यावरचं साल काढून घेऊयात. कांद्याच्यावरची साल काढून झाली ना, कांदा हा पाण्यात ठेवूयात म्हणजे स्वच्छ असा होईल बरं का. तसं तर कांदा हा तिखट नाही बरं का, कारण पांढरा कांदा असल्यामुळे तो जास्त गडद लालसर असतो का नाही कांदा, तो जरा तिखटाला जास्त असतो. म्हणजेच की कांदा चिरते वेळेस डोळ्यातनं पाणी येतं कांदा तिखट असल्यामुळे. आता तो जरा बाजूला ठेवला आहे आणि इथं बघा एक टॅमॅटो ना रफलीच असा चिरून घेतला आहे बघा. आणि जो पाण्यामध्ये कांदा होता का नाही तो सुद्धा रफलीच असा चिरून घेतला आहे. कारण आज आपण ना कांदा टॅमॅटोची प्युरी किंवा कुठलंही वाटण करत नाही, तर का नाही आपल्याला चॉपर असतं का नाही त्याच्यामध्ये घालून हे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे बघा. तर माझ्याकडे चॉपर आहे त्याच्यामुळे हे चॉपरमध्ये मी बारीक करून घेत आहे. तुमच्याकडे अगदी चॉपर नसेल मग तुम्ही एकदम बारीक बारीक जमेल तितकं सुरीने चिरून घेऊ शकता. आता ह्या चॉपरमध्ये का नाही कांदा घातलेला आहे, एक हिरवी मिरची मोडून घातले, त्याचबरोबर लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातल्या. आता हा कांदा ना आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊयात. आता हे कांदा चिरण्याचं किंवा टॅमॅटो चिरण्याचं किंवा तुम्ही सिमला मिरचीसुद्धा ह्याच्यात बारीक करू शकता. हे चॉपर ना मी मिशोवरनं मागवलं होतं बरं का. अगदी स्वस्तात 160 का 165 असं काहीतरी किमतीचं होतं बघा. आता इथं बघा लगेच काही मिनटामध्ये एकदम मस्त बारीकसर असा आपला हा कांदा चिरून झालेला आहे. कुठल्याही भाजीसाठी आपल्याला बारीक कांदा चिरायचा असला तर आपण कितीही हाताने सुरीने बारीक चिरायला गेलो तर येत नाही, पण चॉपर मात्र काम एक नंबर करतं बरं का. मस्त बारीक इथं कांदा चिरून झाला आहे, एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवला आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून तो सुद्धा बारीक केला आहे बघा, म्हणजे आपल्याला टॅमॅटोची प्युरी करायची गरज पडत नाही. आता चला आपण गॅसकडे वळूयात. कांदा टॅमॅटो तर आपल्या इथं बारीक चिरून झालं. तर एक 5 ते 6 मिनटानंतर बघा ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि ह्याला असं बोट लावून बघायचं. हाताला बिलकुलसुद्धा चिटकत नाही बघा. चांगलं हे सेट झाले म्हणजेच की हे चांगल्या प्रकारे वाफवून झाले समजायचं. गॅस बंद करून प्लेट ही खाली काढून घ्यायची. अगदी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर ना खाली दुसऱ्या प्लेटा ज्या आपल्या असतात ना त्याच्यामध्ये सेम अंडी अशीच तुम्ही फोडून उकडायला ठेवू शकता. म्हणजे एका वेळेस 8-12 अशी तुमची अंडी ही उकडून किंवा वाफवून होतील बरं का. आज इथं मला 4च अंडी ही उकडून घ्यायची होती, म्हणून ना एकच मी इथं इडली भाताची प्लेट ठेवली बघा, म्हणजे 4 इथं आपली ही उकडून झालीत. आता काय ह्याच्या ज्या कडा असतात ना त्या सोडून घ्यायच्यात आणि वेगळं करून घेऊयात. शिवाय बघा अंडं उकडायचं म्हणलं की चांगल्या प्रकारे उकडली तर ठीक, अंडी जर कच्ची राहिली तर त्याच्यावरचं टरफल आहे ते नीट निघत नाही बघा. शिवाय अंडी उकडून झाले की सोलायचं सुद्धा झंझट असतं बघा. इथं मात्र पटकन अंडं फोडून फक्त ह्या प्लेटांमध्ये टाकायचं आहे बघा. अगदी चांगल्या प्रकारे हे वाफवून झालेलं आहे, अगदी मस्त इडली पात्रातनं सहजपणे बाहेर निघतं बघा. आता तुम्ही सँडविच जर करत असाल ब्रेडमध्ये हे जर एक अंडं ठेवलात तरी चालेल. शिवाय बर्गर करत असाल टिक्की आपण ठेवतो त्याच्याऐवजी तुम्ही असं एक अंडं ठेवू शकता किंवा हे फ्राय करून ना मुलांना खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता. अगदी छान उत्तम मस्त लागतं बघा. पण आता जरा मी ह्या अंड्याचा मसाला करत आहे त्याच्यासाठी आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमच इतके जिरे घातलेत. जिरे चांगले तडतडले की मग आपण बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर मिरची आणि लसूण होतं ते चांगलं ना छान गुलाबी रंग असपर्यंत परतून घ्यायचं आहे. बिलकुलसुद्धा कच्चं ठेवायचं नाही बरं का. बघा मस्त रंग आला आहे, कांदा पूर्ण आपला नरम झाला आहे. मग आपण केलेला टॅमॅटो घालूयात आणि तो सुद्धा चांगला परतून घेऊयात. खाली गॅस हा बारीक ठेवायचा बरं का. आता तुम्हाला जर असं बारीक करायचं नसेल तर कांदा टॅमॅटोची तुम्ही प्युरी करून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी
लाल मिरचीची पावडर असते ना ती घातलेली आहे. त्याचबरोबर हळद, ती म्हणजे पाव चमच इतकी हळद घातली. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर घातले आणि अर्धा चमच इतका गरम मसाला. साधे आपण घरामध्ये जे बेसिक मसाले वापरतो ना तेच वापरलेत. अगदी तुम्हाला आणखी याच्यामध्ये थोडंसं सांगितल्याप्रमाणे मिरपूड किंवा किचन किंग मसाला असे कुठलाही मसाला वापरायचा असेल तर इथं वापरू शकता. चांगल्या प्रकारे हे परतून मसाला घेतला आहे बघा. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घातली आणि हे परतून घेऊयात. मसाल्यामध्ये अशी कोथिंबीर घालून परतून घेतल्यामुळे ना तिचा स्वाद आणखीन वाढतो बघा. मसाला असा चांगल्या प्रकारे हा भाजून झाला ना, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अति जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच 1 पाव ग्लास इतकंच घातलं आहे बघा, जेणेकरून आपला मसाला तळाशी करपायला नको का नाही म्हणून. आता याच्यावरती झाकण ठेवूयात. गॅस बारीक ठेवला आहे बरं का, आणि चांगल्या प्रकारे हे शिजू देऊयात, उकळी येऊयात. 1-2 मिनटातच बघा चांगल्या प्रकारे ह्याला उकळी आली, मस्त दाटसरपणा आलेला आहे बघा. ह्याच्यामध्ये सगळे मसाले, मीठ वगैरे आपण ऑलरेडी अगोदरच घातलेत. आता काय, जे आपण अंडे वाफून घेतले होते ते ह्याच्यावरती ठेवूयात. मस्त असे ठेवून घ्यायचे. आणखीन ना जर अशी वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि जरा ना हे शिजू देऊयात रश्श्यामध्ये, म्हणजे चव टेस्ट जी आहे ना ते आणखीन छान वाढेल. बघा 1-2 मिनटं नाही तर शिजवलेलं आहे. मस्त रस्सा ह्याच्यामध्ये गेलेला आहे बघा. आता इथं गॅस बंद करून घ्यायचा. वाव, बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे. तुम्ही एखादा जिरा राईस किंवा बासमती राईस मस्त मोकळा केलात आणि त्याच्यावरती असं अंडं ठेवून खालात ना, 1 नंबर चवीला लागतं बरं का. पण आता ह्या अंड्यासोबत खाण्यासाठी ना मी मस्त लच्छा पराठा करून घेत आहे. त्यासाठी बघा कणिक नाही हे अगोदरच मळून ठेवलेलं आहे. नेहमी आपण चपातीसाठी कशी कणिक मळतो अगदी तशीच कणिक मळलेली आहे बघा. त्यातले 2 गोळे घेतले. 2 पराठे करणार आहे ना म्हणून. सुरुवातीला बघा 1 गोळा घेतला आहे, सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुरबुरून घेतला आहे आणि आपण चपाती कशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. मधनं घडी वगैरे घातलेली नाही बघा. जरा पातळच लाटून घ्यायचं आहे. लाटता येत नसेल वाटलं तर वरून ना सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून मस्तपैकी आपण एकसारखी छान चपाती लाटून घेतली. आता काय करायचं आहे, मध्यभागी ना आपल्याला तूप घालायचं आहे. अर्धा चमच इतकं तूप घालून सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे आणि वरून सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना आपण जसं नेहमी खेळत असताना बघा फॅन करायचो लहानपणी, अगदी तसा फॅन करायचा आहे. म्हणजे एकावर एक अशी घडी घालत जायचे बघा. आता बरेच जण तूप खात नाहीत, मग तुपाच्या ऐवजी मध्ये तुम्ही तेल लावून घेऊ शकता. आणि नंतर काय आपण चुंबळ कशी करतो अगदी तशी करायची बघा. ह्याचा एक रोल करायचा, शेवटीचं टोक जे आहे ते आतमध्ये दाबायचं. सुकं गव्हाचं पीठ भरभरून आपण हा पराठा लाटून घेणार आहोत. पराठा बघा जरा जाडच ठेवायचं बरं का, पातळ ठेवायचं नाही, कारण मस्त त्याचे लच्छे सुटतात का नाही म्हणून. आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर ह्याचे जे लच्छे आहेत जे पदर आहेत ना ते सुटत नाहीत म्हणून. लच्छा पराठा ना मैद्याचा सुद्धा छान होतो, पण नेहमी मैदा खाणं तितकंसं योग्य नाही. मग गव्हाच्या पिठाचा ना तुम्ही नक्कीच करू शकता. जसं चपातीला कणिक मळतो अगदी त्याच्यापासून लच्छे पराठे छान होतात. वरून बघा असे काळे तीळ भरू शकता आणि वरनं बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि परत हलकासा लाटून घेतला बघा. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही, असा लाटून घेतला. जाड जर ठेवला ना जरा भाजायला वेळ लागतो बघा, म्हणून असं हलकासा पातळ आहे बघा. अति जास्त पातळ पण ठेवायचं नाही बरं का. मस्त तव्याला तूप लावून घेतलं आणि हा पराठा टाकला. मस्त सगळी दोन्ही बाजूनी ना तूप लावून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे हा शेकून घेऊयात. बारीक गॅस करून ना मस्त खरपूस हा भाजून घ्यायचा, म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याचे पदर सुटतात. आपण अंडे पात्रामध्ये अंडी वाफवून ना अंडा मसाला केला बरं का. ह्याच्या अगोदर बघा मी अंडी ना वाट्यांमध्ये वाफवली होती आणि त्याची अंडा करी केली होती. तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला, अगदी मिलियनच्या वर व्ह्यूज गेले. तुम्ही सर्वांनी छान कमेंट अशा केल्या. शिवाय बरेच जणांचं असं म्हणणं होतं की सेम तुम्ही वाटीमध्ये अंडं उकडून जसं घेतलात ना, वाफवून घेतलात, तसंच तुम्ही अप्पे पात्राच्या प्लेटांमध्ये वाफवून घेऊन सेम करू शकता. ही रेसिपी ना तुमचीच आहे बरं का. फक्त गेल्या वेळेस आपण अंडा करी केली आणि आता आपण अंडा मसाला केला बरं का, कुठलंच वाटण न करता आणि असं लपतं सुकंच असं केलेलं आहे बघा. मस्त इथं डिशसुद्धा करून घेतली. आपण केलेला अंडा मसाला, त्याचं कांदा आणि मस्त इथं खुसखुशीत हे लच्छे पराठे. वाव, बघू शकता लच्छा किती सुटला आहे. नेहमी कुठलीही भाजीसोबत खायचं असेल ना सुक्या अशा लपत्या त्याच्यासोबत हा असा पराठा करायचा, त्याची चव आणखीन वाढते. नक्की तुम्ही एकदा हा असा बेत करून बघा. शिवाय नवरोबाच्या टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर लगेच पटकन असा अंडा मसाला आणि मस्त असे पराठे देऊ शकता. 1 नंबर खायला लागतात बरं का, एकदम टेस्टी. नक्की तुम्ही करून मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये आवडला का. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.